ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या अश्विन आता प्रियाला म्हणतो, बरं ते सगळं जाऊ देत, पण तुझी पार्टी कशी झाली? प्रिया म्हणते, अरे पार्टी तर खरंच खूप छान झाली. आणि तसंही सानिकाने सगळं काही बाहेरूनच ऑर्डर केलं होतं. आता हे ऐकल्यानंतर अश्विन जरा शांतच होतो आणि प्रियाला प्रश्न करत म्हणतो, अगं तू तर काल म्हणाली होतीस की ही पार्टी श्रुती देणार आहे, मग आता ही सानिका कोण? आता मात्र प्रिया चांगलीच अडकलेली असते. आता सर्वजण प्रियाकडे पाहत असतात. सायली सुद्धा प्रियाच्या उत्तराची वाट पाहत असते. तर प्रिया पटकन उत्तर देत म्हणते, अरे मी तुला म्हणाले. पण त्यानंतर सगळ्याच मैत्रिणी जमा झाल्या. पराजक्ता, विशू, बाया सर्वजण हळूहळू यायला लागल्यात आणि एवढी गर्दी झाली आम्हा मैत्रिणींची की आता आम्हाला श्रुतीच्या घरी जागाच नव्हती. मग काय करणार? मग आता सानिका म्हणाली, आपण इथे तर पार्टी एन्जॉय करू शकत नाही, आपण एक काम करूया की माझ्या घरी शिफ्ट होऊया. आणि म्हणूनच मग काय आम्ही सर्वजण तिकडे सानिकाच्या घरी शिफ्ट झालो. आणि सानिकाने सगळं काही बाहेरून ऑर्डर केलं होतं आणि त्यानंतर सानिकाच्या क्लब हाऊसला गेलो होतो. आईस्क्रीम क्लब हाऊस एवढं भारी आहे ना, खरंच काय ब्लू हे नाव आहे, परंतु खरंच आकाशाचा अनुभव घेत आम्ही आईस्क्रीम एन्जॉय केलं. आता हे सगळं काही प्रिया खोट सांगत असते. हे सायलीच्या अगदी बरोबर लक्षात आलेलं असतं. सायली मनाशीच म्हणते, प्रियाने आता जी काही नाव घेतली ती वेगळीच आहेत, कारण काल तर रेवतीच तिने नाव घेतलं होतं, पण आज रेवतीच नावच नाही तिने घेतलं आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी खोट बोलत आहे. ही आता सायली प्रियाला बरोबर ओळखून असते. तर अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही पार्टी एन्जॉय केलात ना? अगं पण तुम्हाला मेसेज करायचा होता ना की जागा चेंज झाली, ते म्हणजे मला कळालं असतं की तू नेमकी कुठे आहेस. प्रिया म्हणते, अश्विन अरे किती मेसेज करणार होते, अरे अचानक आमची जागा चेंज झाली, त्यानंतर आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो आणि हे सगळं काही मेसेज करायला वेळच नव्हता, कारण आम्ही ज्यावेळी आईस्क्रीम क्लब हाऊसला गेलो त्यावेळी तो सीन पाहून एवढे आम्ही खुश झालो होतो ना, खरंच तिथेच गप्पा मारत 2-3 तास कधी निघून गेले काहीच कळाले नाहीत. आणि त्यानंतर खरी आलो, खूप धिंगाणा घातला, खूप मज्जा केली, खूप एन्जॉय केला, पूर्ण रात्रभर धुमाकूळ घातला रे. अश्विन म्हणतो, बरं पण या सगळ्याने तू खूप दमली असशील ना आणि झोपही झाली नसेल. प्रिया म्हणते, हो ना, झोप तर अजिबातच झाली नाही आता तर मी झोपेनच. तर इकडे अर्जुन कल्पना ताईंना म्हणतो, बरं मम्मा चल आम्ही येतो, असं म्हणत सायली अर्जुन तिथून बाहेर निघतात. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी तू आता फ्रेश हो आणि मस्त झोप पूर्ण कर. तर प्रिया मनाशीच म्हणते, माझी झोप पूर्ण व्हायला यांनी द्यायला तर हवी ना आताही. सायली, अर्जुन एवढ्या सकाळी सकाळीच कुठे निघाले आहेत? आता ती विचार करत असते. अश्विन विचारतो, काय झालं, जातेस ना? तर प्रिया म्हणते, हो जाते आहे, असं म्हणत अश्विन आता आपल्या ऑफिससाठी निघून जातो. तर इकडे प्रिया प्रतापरावांकडे पाहते आणि त्यानंतर ती आपल्या रूमच्या दिशेने निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली अर्जुन बाबूला भेटण्यासाठी आता आपल्या ऑफिसमध्ये आलेले असतात. बाबू पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. अर्जुन आता बाबूला आधार देत म्हणतो, बाबू तू घाबरू नकोस, तुला काहीही होणार नाही. तर बाबू अर्जुनला म्हणतो, पण जर महिप्त शिकरेला समजलं की मी इथे आहे तर तो मला जिवंत सोडणार नाही. तर सायली अर्जुन दोघेही देड देत म्हणतात, नाही बाबू, हे कोणालाही कळणार नाही. मपशिकरे इथपर्यंत पोहोचूही शकणार नाही, कारण तो पोलिसांपासून स्वतःच कुठेतरी लपून बसला आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. तर आता बाबू अर्जुनला म्हणतो, तो मला एकाच गोष्टीची भीती वाटते की महिप्त शिकरीच्या समोर जर मी आलो ना तर तो मला हाल करून मारेल. असं म्हणतात अचानकच बाबूला ठसका लागतो. आता सायली पटकन बाबूसाठी पाणी घेऊन येते आणि त्याची काळजी घेऊ लागते. आता सर्वजण आपली एवढी काळजी घेत आहेत हे पाहून बाबूचे डोळे पाणवतात. बाबू म्हणू लागतो, बऱ्याच वर्षानंतर कोणीतरी मला अशी माणुसकीची वागणूक दिली आहे. आतापर्यंत खूप पाप केलीत,
मी आणि हे पापांच ओझ डोक्यावर एवढं डोहीजड झालंय की आता ते सहनही होत नाही, आणि म्हणूनच आज मी तुळजापुरात असं काम करतोय. तर आता सायली बाबूला म्हणते, पण तुम्हाला पश्चाताप होतोय ना? मग झालं? तर बाबू म्हणतो की हो, मला या सगळ्याचा खूप पश्चाताप होतो आहे, आणि म्हणूनच मी या सगळ्याच प्रायचित्त घ्यायचं ठरवलं आहे. मी ठरवलं आहे की मला त्या अपघाताबद्दल जेवढं आठवेल, जेवढं माहीत असेल, ते सगळं काही मी तुम्हाला सांगेन. ही सगळी मदत करायला मी तयार आहे. फक्त महिप्त शिकरेपासून मला लांब ठेवा. अर्जुन म्हणतो, काहीच काळजी करू नकोस. तर आता चैतन्य म्हणू लागतो, बाबू, तू इथेच राहणार आहेस, आणि इथे तू आहेस हे कोणालाच कळणार नाही, आणि हो, जास्तीत जास्त काळ मी तुझ्या सोबतच असणार आहे. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, आपल्या स्टाफपैकी कोणालाही कळालं नको की आपण बाबू नावाच्या व्यक्तीला इथे लपून ठेवलं आहे. अर्जुन म्हणतो की हो. असं म्हणत आता सायली, अर्जुन बाबूची भेट घेऊन निघालेले असतात. आता ज्यावेळी अर्जुन ऑफिसच्या बाहेर येतो, आता ऑफिस बाहेर येताच अर्जुन सायलीला म्हणतो, बाबूला जास्तीत जास्त काही आठवलं तर खरंच खूप बरं होईल. परंतु तो महिप्तला खूप घाबरून गेला आहे. महिप्तची भीती त्याच्या मनात आहे, पण आता हा महिप्त कुठे लपलाय काहीच कळत नाही. सायली म्हणते, मला तरी वाटते की महिप्त कुठे लपला आहे हे प्रियाला बरोबर माहीत आहे. खरं तर प्रियाला माहीत आहे की महिप्त कुठे आहे, आणि म्हणूनच ती आज पार्टीच कारण देऊन महिप्तला भेटायला गेली असावी. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तुला काय म्हणायचं नक्की की महिप्त पनवेलमध्येच असेल? कसं शक्य आहे? पनवेलचे पोलीस त्याच्या मागावर आहेत. मग तो पनवेलमध्ये असणं शक्यच नाही. तर सायली म्हणते, हेही बरोबर आहे, परंतु माझा प्रियावरचा संशय कमी होत नाही. एकीकडे सुमन काकूंची काळजी, तर दुसरीकडे प्रियावर असणारा माझा संशय, या सगळ्यामुळे माझं डोकं तर भन्मून गेलं आहे. काय करावं काहीच कळत नाही. अर्जुन म्हणतो, शांत हो, रिलॅक्स, स्वतःला अगोदर शांत कर, मग सगळं काही नीट होईल. अर्जुन सायलीला म्हणतो, चल आपण निघूयात. तर सायली म्हणते, ऐका ना, आपण रविराज काकांच्या घरी जाऊयात का? कारण मला सुमन काकूंना भेटायचं आहे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्या अशा गप्प गप्प का आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे. आपण जाऊयात का? अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, चल. असं म्हणत आता अर्जुन सायलीला घेऊन रविराज सरांच्या घरी निघालेला असतो. तर इकडे किल्लेदारांच्या घरी पाहायला मिळतं की प्रतिमाह आत्या रविराज सरांसाठी चहा घेऊन येतात. आता चहा पाहून रविराज सर खुश होतात आणि म्हणू लागतात, मस्त कडकडीत चहा आहे, खूप मस्त. असं म्हणताच आता प्रतिमा त्या म्हणतात, हो का? असं म्हणता म्हणता, हा सकाळपासून दुसरा चहा आहे. तुम्ही तर ना आजकाल चहाच प्रमाण जास्तच वाढवलं आहे. रविराज सर म्हणतात, अगं बाहेर एवढी थंडी आहे म्हटल्यानंतर एक एक खोट चहा तर व्हायलाच हवी, आणि तुझ्याचा चहा म्हणजे खरंच अखलातून. तर त्यानंतर आता प्रतिमा आत्या रविराज सरांना म्हणतात, अहो सुमन चहारी, चेहरा पाहिलात का तुम्ही? अहो बरेच दिवस झाले आहेत. सुमन खूप अस्वस्थ असते आणि काही बोलतही नाही, आणि तिच्या चेहऱ्यावरच हसूही गायब झाला आहे. तर द्विराज सर म्हणतात, नागराज सारखा नवरा असेल तर कोणाच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे? सोमनच्या चेहऱ्यावरच हसू त्याच्यामुळेच गायब झाला आहे. कालही रात्री कुठेतरी बाहेर निघत होता, परंतु थांबवलं, कारण रोज रोजची ही नाटक आता मी खपवून नाही घेणार. आता त्याला आळा घालावाच लागेल. सुमन काकूंची सगळ्यांनाच काळजी वाटत असते. तर आता अर्जुन रविराज सरांच्या घरी पोहोचलेला असतो. अर्जुन आवाज देत म्हणतो, सीनियर आत येऊ का? रविराज सर म्हणतात, सायली. अर्जुन, अरे या ना, तुम्ही सुद्धा चहा पिणार आहात ना? तर प्रतिमा आत्या रविराज सरांना म्हणतात, त्यांच्या निमित्ताने तुम्हाला अजून चहा मिळणार नाही हे मात्र लक्षात ठेवा. रविराज सर म्हणतात, याला काय अर्थ आहे? त्यांच्यासोबत मला सुद्धा चहा हवाच. तर प्रतिमा आत्या म्हणतात, नाही मिळणार. अर्जुन म्हणतो, म्हणजे हे कॉन्व्हर्सेशन फक्त सुभेदारांच्याच घरी नाही, तर किल्लेदारांच्या बेडरूममध्येही चालू असतं काय सीनियर? तर सायली म्हणते, यालाच म्हणतात खरोखरी मातीच्या चुली.
तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही गप्पा मारत बसा सायली, मी तुझ्यासाठी चहा आणि अर्जुन मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. आणि हो, तुमच्यासाठी अर्धा कप चहा घेऊन येते. तर रविराज सर म्हणतात, काय? तर आता सायली म्हणते, प्रतिमा आत्या मी तुम्हाला काही मदत करायला येऊ का? प्रतिमा आत्या म्हणतात, अगं चहाच तर बनवायचा आहे, त्यात कसली मदत, तू बस जरा. आणि हो, तुमचा आवाज ऐकून सुमनने कधीच चहाही ठेवला असेल. तू बस, मी आलेच असं म्हणत आता प्रतिमा त्यात चहा बनवण्यासाठी तिथून निघून जातात. तर नंतर सायली, अर्जुन आता रविराज सरांना खोडलेला सर्व प्रकार सांगू लागतात. आता अर्जुन बाबू विषयी रविराज सरांना सांगत असतो आणि त्याचवेळी सुमन काकू अर्जुनसाठी कॉफी, सायलीसाठी चहा आणि रविराज सरांसाठी चहा घेऊन येतात. आता त्या सर्वांना चहा देतात, परंतु त्यावेळी त्यांचा चेहरा उदासच असतो. आणि हे सगळं काही सायलीच्या लक्षात येतं आणि त्यातही सुमन काकूंनी पदर घेतलेला असतो. सायली सुमन काकूंना म्हणते, सुमन काकू कधी नव्हे तो तुम्ही असा पदर का घेतला आहे? आता मात्र सर्वजण सुमन काकूंकडे पाहत असतात. तर सुमन काकू जरा शांत होतात आणि त्यानंतर सायलीला म्हणतात, थंडी थंडी जास्त आहे ना, आणि थंडीचा मला त्रास होतो, म्हणूनच पदर घेतला आहे, मी येते हा. असं म्हणत सुमन काकू तिथून निघून जातात. परंतु नेहमी हसत खेळत असणाऱ्या सुमन काकू आता मात्र काहीच बोलत नाहीयेत. त्या कुठल्या तरी विचारात आहेत, कुठल्या तरी दडपणाखाली आहेत. हे सायलीच्या अगदी बरोबर लक्षात आलेलं असतं. सायली विचार करत म्हणते, सुमन काकू अशा पहिल्यापेक्षा वेगळ्या का वागत आहेत? नक्की काय चालू असेल त्यांच्या मनात? सायलीच्या मनाचा गोंधळ उडालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता महिप्त शिकरेवर लक्ष ठेवण्याची ड्युटी आता नागराज काकांवर असते. नागराज काका महिप्त शिकरेवर लक्ष ठेवस तिथेच असतात, परंतु महिप्त शिकरेने जी काही शिक्षा दिलेली असते आणि जो काही त्रास दिलेला असतो तो नागराज काकांच्या अगदी बरोबर लक्षात असतो. आणि म्हणूनच नागराज काका महिप्त शिकरेपासून दूर दूर बसून असतात. आता महिप्त शिकरे नागराज काकांना आवाज देत म्हणतात, अहो नागराज शेठ, काय झालं? एकदा का मी तुमचा नरडा आवडला आणि तुम्ही त्याला घाबरलात? अहो जेव्हापासून मी तुमचा नरडा आवडला आहे तेव्हापासून तर तुम्ही माझ्यापासून दूर दूरच होत आहात. एवढ्या दूर जाऊन बसला आहात, या की बाजूला आणि बसा माझ्या बाजूला, काही करणार नाही. महिप शिकरे आता नागराज काकांना म्हणतात, अहो आपल्या लव्ह स्टोरीला 25 वर्ष पूर्ण झालीत, मग त्यात सेलिब्रेशन करायचं सोडून तुम्ही या लव्ह स्टोरीचा तर एंडच करायला निघाला होता. महिपा शिकरे बोलत असतात, परंतु नागराज काका मात्र काहीच बोलत नसतात. आता महिपा शिकरे नागराज काकांना म्हणतात, काय नागराज शेठ, अहो बोला काहीतरी, असे गप्प का आहात? अहो तुम्ही काहीतरी बोलावं, परंतु तुम्ही तर अशा शांत शांत आहात. काय मग दिवस रात्र अशी ड्युटी करून दमलात वाटतं? म्हणजे कसं आहे ना, दिवसपाळी रात्रपाळी या सगळ्याने त्रास होत असेल ना? अहो तुमच्यापेक्षा आमच्या बिल्डिंगच्या बाहेरचे कामगार बरेत, म्हणजे 8 तास ड्युटी करतात आणि रात्री जाऊन मस्त शांतपणे आराम करतात. पण तुमचं मात्र आराम कुठला, ड्युटी काही संपतच नाही. म्हणजे कसं आहे ना, चिचुंद्री येईपर्यंत बेडूक उड्या मारत ड्युटी करणार आणि बेडूक येईपर्यंत चिचुंद्री चिव चिव करत बसणार. असं म्हणत महिपा शिकरे त्यांना डिवसण्याचा प्रयत्न करत असतात. तर महिप शिकरे पुढे म्हणू लागतात, भावाच्या प्रॉपर्टीचा मालक होणार, भावाच्या प्रॉपर्टीचा मालक होण्याचा स्वप्न पाहणारे नागराज शेठ, काय झालं? अजूनही हे स्वप्न पूर्णच झालं नाही का? भावाच्या प्रॉपर्टीत स्वप्न पाहणारे नागराज शेठ, तुम्ही अहो माझे तर रखवालदार झालात की हो, आणि तेही बिनपगारी. असं म्हणत आता महिप्त शिकरे मोठमोठ्याने हसू लागतात. आता मात्र नागराज काकांना खूप राग आलेला असतो. आता नागराज काका रागानेच महिप्त शिकरेच्या अंगावर धावून जातात आणि त्यांची कॉलर पकडत म्हणतात, बस महिप शिकरे, आता बस, शब्दही बोलायचं नाही. मला बोलतोयस तू, पण एक गोष्ट विसरू नकोस,
तू इथे माझ्या पिंज्यात आहेस आणि मी बॉस आहे. बॉस, मी मालक आहे. तू कोण आहेस हे तुला चांगलंच माहीत आहे. स्वतःला सिंह समजतोयस का? दात पडलेला, घायाळ झालेला, पिंज्यात अडकलेला सिंह. आणि माझ्या या पिंज्यातून तू कधीच बाहेर पडणार नाही सारे. तू फक्त बडबड करतोस, नुसती तोंडाची बडबड असते तुझ्या बडबड. परंतु तुझ्या मेंदूत थोडी तरी अक्कल आहे का रे? आणि तुला जर अक्कल असती ना, तर मग आतापर्यंत दादाला आणि अर्जुनला इतकंच माहीत आहे की दादाचा अपघात झाला, त्यामागे तुझा हात आहे. माझ्याबद्दल त्यांना जराही संशय नाही आणि तो मी कधी येऊही देणार नाही. तुला काय वाटलं मी सहजासहजी तुला सोडणार नाही? हा नागराज शेख आता तुला सोडणार नाही. आता नागराज काका महिपा शिकरेना म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवायची, या पिंज्यात मी तुझा गेम केला असता, तुला मारून टाकलं असतं, तर तुझ्यासोबत माझंही रहस्य इथून गायब झालं असतं. पण कसं आहे ना नशीब, समज अजून मी तुझा गेम केला नाही. असं म्हणत आता महिप शिकरेंना नागराज काका थमकावू लागतात. आता मात्र महिप शिकरे खूप चिडलेले असतात. ते रागानेच नागराज काकांकडे पाहू लागतात, परंतु त्यांच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. इकडे नागराज काका आपलं सत्य कळू नये म्हणून महिप्त शिकरेचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघत नसतात. ते आता काही करून महिप्त शिकरेला संपवायचा विचार करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सुमन काकू किचनमध्ये काम करत असतात आणि त्याचवेळी सायली आता कप देण्यासाठी किचनमध्ये आलेली असते. आता नकळतच सुमन काकूंच्या खांद्यावरचा पदर खाली होतो आणि त्याचवेळी सायली जे दृश्य पाहते, त्यावेळी ते दृश्य पाहून सायलीला धक्काच बसतो. सुमन काकूंच्या पाठीवर नागराज काकांनी मारलेल्याचे वळ असतात आणि ते वळ सायलीने पाहिलेले असतात. सायली सुमन काकूंना आवाज देते. सुमन काकू लगेच मागे वळतात आणि सायलीला म्हणतात, सायली, अगं तू का कप घेऊन आलीस? मी आले असते ना. तर सायली म्हणते, काही नाही, हे घ्या. असं म्हणत आता सायली प्रतिमा आत्यांकडे येते. आता प्रतिमा आत्या भाजी नीट करत असतात. सायलीला विचारतात, काय मग गप्पा झाल्यात का? सायली म्हणते, प्रतिमा आत्या, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. प्रतिमा आत्या म्हणतात, काय झाले सायली, बोल ना. सायली म्हणते, प्रतिमा आत्या, आता मी किचनमध्ये गेली होती ना. असं म्हणत सायली शांतच होते. प्रतिमा आत्या विचारतात, हो मग पुढे काय झालं नक्की? तर सायली म्हणते, मी सुमन काकूंच्या पाठीवर वळ पाहिलेत, कोणीतरी मारहाण केल्याचे वळ. आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा आत्यांना धक्काच बसतो. प्रतिमा आत्या म्हणतात, काय म्हणजे? यांची मजल इथपर्यंत गेली आहे. तर सायली विचारते, कोणाची मजल? प्रतिमा आत्या म्हणतात, नागराज भाऊजी, आत्तापर्यंत त्या दोघांमध्ये वाद आहेत, त्या दोघांमध्ये भांडण होत आहेत, हे आमच्या लक्षात आलंच होतं. परंतु नागराज भाऊजी इतक्या खालच्या ताराला जातील आणि सुमनला मारहाण करतील हे कधीच वाटलं नव्हतं. एकदा त्यांनी सुमनच्या कानाखाली मारायचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचवेळी मी समोर आले आणि म्हणूनच ते मारायचे थांबून गेलेत. परंतु आता जर सुमन असा त्रास सहन करत असेल तर ते मी नाही सहन करू शकत. तर आता सायली म्हणते, पण हे सगळं काही सुमन काकू का सहन करतायत? कशासाठी? तर प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, अगदीचा स्वभावच तसा आहे. कितीही काही झालं तरी ती नव्याची बाजू घेणार, त्याला पाठीशी घालणार आणि कधीच काही तक्रारही करणार नाही. पण हे सगळं होत असताना आज तिला मारहाण होत असेल तर ते आपण नाही सहन करू शकत. मला सुमनशी बोलावंच लागेल. चल सायली, आपण दोघेही बोलूयात. तर सायली म्हणते, नाही, नको प्रतिमा हत्या, तुम्ही त्यांच्याशी बोललात पण त्यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही. आता मी प्रयत्न करते, चालेल ना? प्रतिमा हत्या म्हणतात, काहीच हरकत नाही सायली, पण हा सगळा मारहाणीचा प्रकार थांबव. हे आपल्या घरात चालेलं, मला नाही चालणार. सायली म्हणते, आपल्याच काय तर कोणाच्याच घरात व्हायला नको. प्रतिमा आत्या, तुम्ही काळजी करू नका, मी सुमन काकूंशी बोलते. असं म्हणत सायली आता सुमन काकूंशी बोलण्यासाठी येते. आता सायली किचनमध्ये येते आणि सुमन काकूंना आवाज देते.
सुमन काकू सायलीला म्हणतात, बोल ना, काही हव्य का तुला? सायली म्हणते, नाही, पण तुमच्या पदर तुम्ही मगाशीच म्हणाला होता ना की मला थंडी वाजते आणि म्हणूनच मी पदर घेतला आहे. सुमन काकू म्हणतात, हो, पण सायली म्हणते, पण हे कारण खोटं होतं ना सुमन काकू? तुमच्या पाठीवर कशाच्या तरी खून आहे, काय झाले नक्की? सुमन काकू म्हणतात, अगं कुठे काय, माझा वेदळेपणा, बाकी काय असणार आहे? सायली म्हणते, म्हणजे? तर सुमन काकू म्हणतात, इथून रूममध्ये जात होते आणि त्याचवेळी दरवाजा लागला आणि सुमन काकू हे सगळं काही हसतच सांगण्याचा प्रयत्न करत असतात. सायली मनाशीच म्हणते, म्हणजे या मलाही खरंच सांगणार नाहीत. आता मला दुसऱ्या पद्धतीनेच हे सत्य वधवून घ्यावं लागेल. आणि त्याचवेळी अर्जुन सायलीला आवाज देतो आणि म्हणतो, बायको निघूयात ना? तर सायली म्हणते, हो. आता सायली सुमन काकूंना म्हणते, येते मी, असं म्हणत सायली आता निघालेली असते. परंतु सुमन काकूंची ती अवस्था पाहून सायलीला खूप त्रास होत असतो. तिला खूप वाईट वाटत असतं. आता अर्जुन सायलीला विचारतो, बरं तू माझ्यासोबत येतेस की तुला थांबायचं आहे इथे? तर सायली म्हणते, अहो तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, बाहेर येता का? तर अर्जुन म्हणतो, बरं चल, असं म्हणत आता सायली बोलण्यासाठी अर्जुनला बाहेर घेऊन येते. आता अर्जुन प्रतिमा आत्यांना म्हणतो, आत्या चल मी येतो. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, बरं सांभाळून जा. अर्जुन म्हणतो, हो, असं म्हणत आता सायली अर्जुन बाहेर येतात. अर्जुन म्हणतो, बरं तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना, म्हणजे तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं? तर सायली अर्जुनला म्हणते, हो, मला सुमन काकू बद्दलच बोलायचं होतं. कारण आता मी ज्यावेळी किचनमध्ये गेले होते त्यावेळी सुमन काकूंच्या पाठीवर मी वळ पाहिलेत, निळ्या खुणाया झाल्या होत्या, मारहाण केल्याच्या. आणि हे सगळं काही कोणी केले माहीत आहे का? प्रतिमात्यांचं असं म्हणणं आहे की हे नागराज काकांनीच केलं आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय म्हणजे नागराज काका हे सगळं काही करू शकतो? आता जर तो खरी असताना तर मी त्याला जा विचारला असता. सायली म्हणते, नाही, आपल्याला घाई करून चालणार नाही, कारण हे सगळं काही सुमन काकूंनीही कबूल करायला हो ना? सुमन काकू काहीच बोलायला तयार नाहीयेत, ते सत्य सांगतही नाहीयेत. अर्जुन म्हणतो, यासाठी सुमन काकूनेच पाऊल उचलायला हो. सायली म्हणते, तेच तर, त्या पाऊल उचलत नाहीत आणि म्हणून आपण काहीच करू शकत नाही. जोपर्यंत ते आपल्याला सत्य सांगत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. तर आता अर्जुन म्हणतो, मग आता पुढे काय करायचं आहे? सायली म्हणते, आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की ज्यामुळे सुमन काकू हे सत्य आपण स्वतःहून कबूल करतील, आपल्याला विश्वासात घेतील आणि घडलेला सर्व प्रकार सांगतील. अर्जुन म्हणतो, मग काय करायचं आहे? तर आता सायली विचार करते आणि अर्जुनला म्हणते, मी काय म्हणते, तुम्ही आता ऑफिसला जा आणि काहीतरी कारण काढून मला फोन करा, मग मी काहीतरी कारण देऊन सुमन कुणा माझ्यासोबत घराबाहेर घेऊन येते आणि पुढे नक्की काय करायचं हे सगळं काही आता सायली अर्जुनला तिचा प्लॅन सांगत असते. आता सायलीचा हे प्लॅन ऐकल्यानंतर अर्जुनला तो प्लॅन आवडलेला असतो. अर्जुन म्हणू लागतो, खरंच खूप छान प्लॅन आहे सायली. 2.2 तो आता कोणाचा अन्याय सहन करणार नाहीत, स्वतः तर करणार नाहीतच आणि दुसऱ्या कोणावर अन्याय झाला तर तोही सहन करणार नाहीत. सायली म्हणते, हो, आता सुमन काकूंना न्याय मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षी सतत अण्णांना फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अण्णांचा फोन लागत नाही आणि म्हणूनच ती नागराज काकांना फोन करते, परंतु नागराज काकांचाही फोन लागत नसतो. तर आता साक्षी मनाशीच म्हणते, नागराज अंकलचा फोन का लागत नाही? नक्की काय घडलं असेल? अण्णा कुठे असतील? आणि आता सचिन साक्षीच्याच घरी असतो आणि साक्षीची ती अवस्था पाहून सचिन साक्षीला विचारतो, सॅम, अगं काय झालंय? अण्णा इतके दिवस घराबाहेर कसे राहू शकतात आणि इतके दिवस त्यांचा फोन कसा काय बंद असू शकतो? आपण एक काम करूयात, आपण पोलीस स्टेशनला जाऊयात, कारण आता शांत राहण्यात काहीच अर्थ नाहीये. सॅम, तुला अण्णांची काळजी वाटते आहे ना? मग चल, आपण
पोलीस स्टेशनला जाऊ. आता काहीही करून साक्षीला पोलीस स्टेशनला जायचं नसतं आणि म्हणूनच साक्षी कारण देत म्हणते, नाही सचिन, अरे पोलीस स्टेशनला जायची काही गरज नाही, कारण आता आमचे एक रिलेटिव्ह आहेत जे अण्णांचे खूप क्लोज आहेत आणि त्यांनाच मी आता फोन केला होता. त्यांनी फोन उचलला नाही, परंतु त्यांना नक्कीच माहीत असेल की अण्णा कुठे कुठे आहेत. तर आता सचिन म्हणतो, सॅम मग तू एवढी टेन्शनमध्ये का दिसत आहेस? नक्की तुला कसलं टेन्शन आलं आहे? अण्णांचाच विचार करतेस ना, की अजून कशाच टेन्शन आलं आहे? आता मात्र साक्षी काहीच बोलत नाही. तर सचिन म्हणतो, सॅम अगं मला सांगू शकतेस तू? सचिन साक्षीला विचारत असतो, परंतु साक्षी काहीच बोलत नाही. साक्षी सचिनला म्हणते, सचिन प्लीज आता मला तू काहीच विचारू नकोस आणि आता मी तुला काहीच सांगू शकत नाही. परंतु सचिन, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? सचिन म्हणतो, हो सॅम, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तर साक्षी म्हणते, मग झालं तर एक दिवस हे सगळं सत्य मी तुला नक्कीच सांगेन, परंतु मला आता तुझ्या आधाराची गरज आहे. तू प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नकोस. आता सचिन साक्षीला जवळ घेतो. साक्षीच्या मनाची घालमेल सचिनला कळत असते आणि म्हणूनच सचिन साक्षीची काळजी घेत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं ठरल्याप्रमाणे सायली सुमन काकूंना घराबाहेर घेऊन येते. आता सायली सुमन काकूंना घेऊन अर्जुनच्या ऑफिसच्या ठिकाणी आलेली असते. तर सुमन काकू सायलीला म्हणतात, सायली अगं तू तर म्हणाली होतीस की अस्मितासाठी खरेदी करायला आपण जात आहोत, मग आता आपण इथे कुठे आलो आहोत? तर सायली म्हणते, अहो यांच्या ऑफिसच्या बाहेर आहोत आपण. अहो मगाशी तुमच्या घराबाहेर आम्ही बोलत होतो आणि त्याचवेळी त्यांना अचानक फोन आला आणि म्हणून त्यांना जावं लागलं. आमचं बोलणं अर्धवटच राहिलं, 5 मिनिटात बोलणं होईल आणि मग आपण निघूयात ना खरेदीसाठी? चालेल ना? सुमन काकू म्हणतात, अगदी खरं आहे सायली, अगं या दिवसात अस्मिताला खुश ठेवणं खूप गरजेचं आहे. तू ना जाताना तिच्यासाठी खूप मोठं असं सरप्राईज घेऊन जा बघ, ती खरंच खूप खुश होईल. तर सायली म्हणते, हो सुमन काकू, ते तर आपल्याला करायचंच आहे आणि म्हणूनच आपण खरेदीसाठी आलो आहोत आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची चॉईसही छान आहे, म्हणून म्हटलं की तुम्हाला घेऊन जावं. फक्त 5 मिनिटात निघूया आपण, असं म्हणत सायली आता सुमन काकूंना अर्जुनच्या ऑफिसमध्ये घेऊन येते. आता अर्जुनने सायलीच्या प्लॅनप्रमाणे 2-3 बायकांना बोलावलेलं असतं. तर आता अर्जुनला सायली विचारते, काय मग तुम्ही कामात आहात का? अर्जुन म्हणतो की हो थोडा कामात आहे, तुम्ही बसाल का? आणि सुमन काकू, अगं तू पण आलीयस का? बस ना, असं म्हणत अर्जुन सुमन काकू आणि सायरीला बसायला सांगतो आणि त्यानंतर त्या बायकांना फाईल पाहत म्हणतो, बरं मी तुमचे केसचा अभ्यास केला आहे. तुमचे नवरे एवढी तुम्हाला मारहाण करतात का? तर त्यातील एक बाई म्हणतात, हो ना, माझा नवरा तर माझ्यातील प्रत्येक चूक काढत असतो. म्हणजे मी किती जरी चांगलं केलं तरी त्यात त्याला चुकाच दिसत असतात आणि मग काय मारहाण करायची? म्हणजे बायकोला समजूनच घ्यायचं नाही. काल तर काय डाळीत थोडं मीठ कमी झालं तर त्याने माझा हातच पिरगळला होता. बघा ना साहेब, हातावर किती वळ उठले आहेत. सत्त मारहाण करत असतो, काही ऐकूनच घेत नाही. तर दुसऱ्या ताई म्हणतात, हो ना, नव्याने बायकोला समजून घ्यायचं असतं, तिला 7 हात द्यायची असते, परंतु कुठलं काय माझा नवरा तर गल्लीतला गुंडांच्या नादी लागला आहे आणि त्यांच्यासोबत लोकांना धाक देत फिरत असतो आणि मी फक्त एवढंच म्हणाले की त्या अशा लोकांसोबत तुम्ही संबंध ठेवू नका, पण त्याने माझ्याच थोबाडीत मारली. आता मात्र सुमन काकूंना त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रसंग आठवत असतो. सायली अर्जुन सुमन काकूंकडे पाहतात. सुमन काकूंचा त्रास सायलीवर जुनच्या अगदी बरोबर लक्षात आलेला असतो. तर तिसऱ्या ताई आपला अनुभव सांगत म्हणू लागतात, माझा नवरा तर घरात एक पैसाही देत नाही. माझ्या पोराच्या आजारपणात मी त्याच्याकडे पैसे मागितले तर काय करावं? त्याने माझ्या केसांना धरलं आणि फरफटत घराबाहेर घेऊन गेला. खूप वंगाळ वागतो तो माझ्यासोबत, खूप त्रास देतो, असं म्हणत तिन्ही ताई
रडतच आपल्या आयुष्यातील अनुभव आता अर्जुनला सांगत असतात आणि त्यांचे हे अनुभव आणि त्यांनी अनुभवलेले ते सर्व क्षण ऐकल्यानंतर आता सुमन काकूंनाही त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाची आठवण होत असते. नागराज काकाने त्यांना दिलेला त्रास त्यांनाही क्षणोक्षणी आठवत असतो आणि हे सगळं काही सायली अर्जुन पाहत असतात. आता अर्जुन सुमन काकूंकडे पाहतच त्या ताईंना म्हणतो, आणि हे सगळं काही तुम्ही आतापर्यंत सहन करत राहिलात कशासाठी का? तर आता त्या ताई म्हणतात, चुकी झाली साहेब, परंतु आता ठरवलं आहे. अशा नव्यांचा असा मार सहन करायचा नाही. त्यांना या सगळ्याची शिक्षा द्यायचीच. आता मात्र सुमन काकूंकडे सायली अर्जुन पाहत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सुमन काकू सुद्धा पेटून उठलेले असतात. सुमन काकू सायलीला म्हणतात, आतापर्यंत गप्प होते, परंतु आता गप्प बसणार नाही, शांत राहणार नाही. अर्जुन म्हणतो, काय झालंय? सुमन काकू, नक्की जे काही घडलंय ते न घाबरता सांग. तर सुमन काकू म्हणू लागतात, आतापर्यंत मी यांना पाठीशी घालत होते. आणि त्याचवेळी सुमन काकूंच्या हातून पाण्याचं ग्लास खाली पडतं आणि आता मग मात्र सुमन काकू पूर्णपणे घाबरून जातात. आता नक्की सुमन काकू सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेत हे कोणाला कळेल? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.